श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये नाशिकमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ रुपाली विखे पाटील या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे। बघा, जेव्हा जेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असते तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यातील कितीही कठीण असणारी परिस्थिती कशी बदलून जाते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास। पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात। ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार। मी सौ रुपाली पाटील आणि मी नाशिकमध्ये राहते। खरं तर स्वामी सेवेचा मला अजिबात गंध नव्हता। माझ्या घरामध्ये परमार्थ होता, कारण घरातले सगळेच लोक हे माळकरी लोक हे वारकरी संप्रदायातील असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यातच माझे सासू सासरे, माझे आई वडील, अगदी सगळेच लोक हे वारकरी। त्यामुळे नेहमीच आमच्या घरात भजन व्हायचे। असंख्य वेळा नाशिकमध्ये जे जे कीर्तनाचे कार्यक्रम होतात त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मी जायचे। पण स्वामी सेवा कशी असते, स्वामींचे कुठले स्तोत्र असतात, स्वामींचे काय मंत्र असतात हे मला काहीच माहिती नाही। पण ते म्हणतात ना की स्वामी सेवा मिळायला नशीब लागतात, आणि अगदी तसंच घडलं। खरं तर माझ्या घरातले सगळेच लोक हे वारकरी संप्रदायातील असतील तरीही माझे पती हे व्यसनाधीन होते। त्यांना जुगाराचं दारूचं प्रचंड वेड, आणि त्या व्यसनापायी त्यांनी माझं सोनं नाणं सगळं काही विकलं। मी त्यांना सांभाळण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला। जेव्हा मला असह्य झालं तेव्हा मी स्वतःला संपवण्याचा विचार केला। अगदी अक्षरशः आमच्या जवळ असणाऱ्या विहिरीत मी उडी टाकली, पण माझ्या नशिबाने माझ्या चुलत दिरांनी मला त्या विहिरीतून बाहेर काढलं आणि मला जीवनदान मिळालं। मी वाचली, पण तरीही मला जगण्याची इच्छा नव्हती, कारण माझे पती काहीच करत नव्हते। दिवसभर घरात बसून असायचे। जेव्हा केव्हा त्यांना 50-100 रुपये मिळतील ते सुद्धा इकडनं तिकडनं ते चोरून घ्यायचे। तेव्हा फक्त ते दारू प्यायला जायचे आणि दारू पिऊन घरी यायचे। ही परिस्थिती मला बघवत नव्हती। लग्नाच्या 2 वर्षानंतर हे दिवस येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। हे सगळं सहन करण्यापेक्षा आपण स्वतःला संपवावं असं पुन्हा माझ्या मनात आलं, आणि पुन्हा एकदा मी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यावेळी सुद्धा मी वाचले। त्यानंतर काही दिवस निघून गेले। मग असं कळालं, माझ्या पतीने आमची जी शेती आहे ती शेतीसुद्धा गहाण टाकली। सगळ्यांनाच माहिती असेल की नाशिक हा भाग शेतीसाठी प्रसिद्ध आहे। आमच्या नाशिकमध्ये भाजीपाला आणि वेगवेगळ्या अन्नपदार्थांची लागवड केली जाते। आमचं जे काही होतं ते शेतीवर होतं। असंख्य जमीन, त्या जमिनीमध्ये माझे सासरे खूप मेहनत घ्यायचे, पण जेव्हा कळालं की ती जमीनसुद्धा माझ्या पतीने गहाण टाकली, त्याचे जे कर्ज होते ते कर्ज भरणे किंवा त्या कर्जाचे हप्ते फेडणे हे आम्हाला शक्यच नव्हते, कारण त्यावेळेस आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते। लोक दारात यायचे,
लोक बँकेतून आमच्या घरात यायचे, आमचा अपमान करायचे. मला असह्य होत होतं. शेवटी पुन्हा एकदा मनात आलं की आपण आत्महत्या करूयात आणि त्यावेळेस तिसऱ्यांदा मी स्वतःला गळफास लावला. पण त्यावेळेससुद्धा माझ्या सासूबाईंनी मला वाचवलं. मग तेव्हा कुठेतरी असं वाटलं की 3 वेळा आपण आत्महत्येतून बाहेर आलोत. म्हणजे काहीतरी दैवी शक्ती आपल्या आजूबाजूला आहे जी आपल्याला सतत वाचवत आहे. मग आता जो काही प्रसंग येईल त्याला सामोरं जायचं असंच अगदी मी ठरवलं. त्या दिवशी गुरुवार होता. मी मोबाईलवरती असंच यूट्यूब बघत होते आणि तितक्यात एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव माझ्या समोर आला. ज्या अनुभवामध्ये प्रदीपदादांनी त्या भक्ताला एक सेवा दिली होती आणि त्या सेवेने त्या भक्ताच्या आयुष्यात त्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली होती. मग 1 अनुभव, 2 अनुभव असे असंख्य अनुभव मी ऐकायला सुरुवात केली. मग तिथून न कळत माझ्या तोंडात स्वामींचं नाव येऊ लागलं. तिथून न कळत मी तारक मंत्र ऐकू लागले. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ सतत माझ्या तोंडात स्वामींचं, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचे नामस्मरण असायचे. काही दिवस असेच गेले. मग मनात आले की आपल्या जवळच प्रदीपदादांचं मठ आहे. आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि स्वामींची एखादी प्रभावी सेवा घेऊयात, जेणेकरून आपलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज नील होईल. शिवाय आपली जी काही आर्थिक समस्या आहे ती सुद्धा सुटून जाईल. ठरल्याप्रमाणे प्रदीपदादांचा ज्या दिवशी दरबार असतो त्या दिवशी मी माहिती जमा केली आणि प्रदीपदादांच्या दरबारात मी पोहोचली. खरं तर आमच्या इथून दादांच्या मठात जायला फार 1 तास खूप होतो. त्या 1 तासात मी प्रदीपदादांच्या मठात पोहोचली. माझा जवळपास 251वा नंबर होता. त्यामुळे हा नंबर कधी लागेल याची काहीच खात्री नव्हती. त्या दिवशी नेहमीपेक्षा खूप जास्तच गर्दी होती. प्रदीपदादांना माझी समस्या सांगितली. त्यांनी माझी अडचण ऐकून घेतली. न कळत माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि दादा हसू लागले. प्रदीपदादा म्हणाले, अगं आता इथे आली आहेस. इथे आल्यानंतर कुठल्याच भक्ताला रडण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व समस्या दूर करतील. काळजी करू नको. दादांच्या या शब्दांनी मला प्रचंड धीर आला. मग प्रदीपदादांनी मला सेवा दिल्या. त्या दादांनी मला सांगितले, 7 गुरुचरित्र पारायण कर. 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज 11 माळी सकाळ, दुपार, संध्याकाळ 3ही टाईम जप कर. शिवाय 11 गुरुवारांचे व्रत धर. आणि त्यासोबतच प्रदीपदादांनी मला संकटमोचन सेवा ही कर्जमुक्तीसाठी सुद्धा दिली. सगळ्या सेवा घेऊन मी घरी आली. म्हटलं 2 दिवसानंतर आपण पूजेचं साहित्य जमा करू, स्वामींची छान मूर्ती घरात आणू आणि मग त्याच्यानंतर पूजेची सुरुवात करू. पण त्याच वेळेस असं झालं की आमच्या कुटुंबात असणारे आमचे चुलत काका जे आहेत ते देवाघरी गेले आणि त्याच्यामुळे आम्हाला सुतक लागलं. मग त्यामुळे माझी जी काही सेवा होती ती पुढे ढकलली. 13व्याचा कार्यक्रम झाला. म्हटलं आता आपण उद्यापासून तरी सेवेला सुरुवात करू. पण त्या 13व्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत जाऊबाईला मुलगी झाली. त्यामुळे सुयेर आलं. म्हटलं सेवा तर दिली पण सुतक आलं, सुयेर आलं, हे काय घडतंय? स्वामी तुम्हाला माझ्याकडनं सेवा नकोय का? असं एक वेळेस माझ्या मनात येऊन गेलं. आता आमच्याकडे 1.25 महिना तरी सुयेर पळतात. त्यामुळे 1.25 महिना ही सेवा करायलाच नको, अगदी असंच होतं. माझं मन कुठेतरी नाराज झालं. जवळपास 15 दिवस निघून गेले. मी सेवेला सुरुवातही केली नव्हती आणि तितक्यातच आमच्या दारात एक नोटीस आली. ती नोटीस माझ्या सासऱ्यांनी पाहिली आणि मलाच वाचायला लावली. जेव्हा त्या नोटीसमध्ये मी वाचलं तेव्हा आमचं जे काही कर्ज होतं, जे माझ्या पतीने शेतीवर घेतलं होतं, ते सगळं कर्ज नील झालंय असं त्यात नमूद केलं होतं. मी म्हटलं हे कसं शक्य आहे? आपलं कर्ज असं नील कसं झालं? तेव्हा माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की अगं 2 महिन्यापूर्वी आपल्या शेतात काही नुकसान झालं होतं, त्यासाठी मी पीक विमा काढला होता. कदाचित त्या पीक विम्यातून आपल्याला ही सूट मिळाली असेल. मग मी शेजारी पाजारी आमच्या चुलत्यांना, काकांना सगळ्यांना विचारलं. मात्र कुणाचंच पीक विमा हा माफ झाला नव्हता. जवळपास 150 फॉर्म म्हणजे 150 अर्ज होते आणि त्या 150 अर्जांमध्ये फक्त 5 लोकांचे पीक विमा जे आहे ते मंजूर झाले होते आणि त्यामध्ये माझ्या सासऱ्यांचे नाव होते.
जे कर्ज खरं तर माझ्या पतीने काढले होते, मात्र स्वामी कृपेने ते कर्ज फिटले. एवढ्या लोकांमध्ये आपलंच कर्ज माफ व्हावं ही खूप मोठी घटना होती, पण आतून मनातून मला ही स्वामींची कृपा कळून चुकली. मग त्याच्यानंतर मला स्वामींचे छोटे मोठे अनुभव येत गेले. 1 वर्ष मी मनोभावे स्वामींची खूप सेवा केली. 1 वर्षभर स्वामींचे मी प्रत्येक गुरुवार निष्ठेने मनापासून करत होते. फक्त माझ्या पतीची दारू सुटण्यासाठी मी हे व्रत धरले होते. तुम्हाला सांगते, 1 वर्ष उलटून गेलं. त्याच्या पुढचे दुसरे 2 गुरुवार आले आणि त्या गुरुवारांमध्ये अगदी अचानक माझ्या पतीने दारू सोडली. खरं तर आजही आमच्या आजूबाजूचे नात्यातले सगळेच लोक थक्क आहेत की 24 तास दारू पिणारा आता कसा काय सुधारला. पण ही सगळी स्वामींची कृपा होती. मात्र जशी माझ्या पतीने दारू सोडली त्यानंतर आमची प्रगती होत गेली. आता शेतीमधून आम्ही चांगलं उत्पन्न काढत आहोत. खरं तर त्या दिवसांपासून आमच्या शेतीत कधी नुकसानसुद्धा झालं नाही किंवा कधीही वाईट वेळ आमच्यावर आली नाही. आज स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे, आनंदाचं आहे. स्वामी कृपा आमच्या सोबत आहे आणि हीच गोष्ट खूप मोठी आहे. ताई म्हणतात की जिथे स्वामी काय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ.